मी त्या पद्धतीत निर्धाव चेंडूनिशी सुरुवात झाली या सामन्याची. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते तब्बल 27 धावेची 5 षटकांचा सामना. 5 गोलंदाज आपल्याला पहिले मिळतील आणि पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. ओपनिंग पेअर सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. अजून एक वेगवान बॉल, सलगची 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव पहिले मिळतात गोलंदाज निलेश कडून. आणि त्या विरोधात फलंदाजीसाठी आपण संतोषला पाहतो आणि त्याची साथ देण्यासाठी गौतम या देखील नॉन स्ट्रायकर एंडवर. सतीश साठी पुढचा बॉल होता निलेश कडून. यावेळी कट केला गेलाय, पॉइंटच्या दिशेनं टोलावलाय आणि सिंगल एकेरी धावेच्या मदतीनं धाव संख्येचं खातं ओपन केलंय. श्री गणेशा केलाय या एकेरी धावेच्या मदतीनं. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील निलेश गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. संघाच्या वतीनं महत्वाचं षटक आणि सलामीसाठी आलेला बॅटर मैदानात. वाईड गौतमसाठी चेंडू थोडासा भरकटलेली लाईन, दिशाहीन चेंडूच्या मदतीनं एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव जोडला जातोय. धावफलकावर अगदी पुन्हा एकदा बदलाव पाहायला मिळेल आपल्याला. 2 धावा लागल्या धावफलकावर. अखुटप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि थोडंसं फलंदाजासाठी आश्चर्यचकित करणारा, सरप्राईज करणारा चेंडू अगदी निर्धाव स्वरूपात गणला जातोय. आतापर्यंत या षटकात आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी अपेक्षित होती आणि त्यालाच अनुसरून ही गोलंदाजीची सुरुवात निलेश याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. परंतु यावेळी खराब लाईन लेंथ, वाईडचा इशारा आलाय. आतापर्यंत 2 वाईडच्या रूपात एक्स्ट्रा धाव खर्च केल्यात आणि त्यामुळेच धावसंख्या 3 वर पोहोचवली आहे. आवश्यकता आहे त्या कमी धावसंख्येची. 27चा पिछा करायचा आहे. 27 पाठलाग करत असताना यावेळीचा फटका थोडासा गणला होता, परंतु तरी देखील 1 धाव सहजरित्या प्राप्त होईल. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. नॉकआउटचा सामना, अतितटीचा सामना. त्या पद्धतीनं घुमवलाय, फटका खेचलाय, सहजरित्या सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय षटकारासाठी. आलाय षटकार. धावसंख्येत होईल वाढ आणि 6 धावेच्या मदतीनं 10 धावा डबल फिगर मध्ये. धावफलक 10. 27चा पाठलाग. वर पोचले. 27 धावेचा पिछा करताना साली स्ट्रायकर्स ब्रिटो वॉरियर्स या दरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि या लढतीमध्ये महत्व देखील असणार आहे. टॉस साठी विनंती आहे पुढील सामन्याच्या. दोन्ही संघ कर्णधार टॉस साठी आपण या. साली स्ट्रायकर्स टीम कॅप्टन आणि ब्रिटो वॉरियर्स कॅप्टन गौरेश आल्यात गोलंदाजीसाठी. संघाच्या वतीनं दुसरं षटक. पहिल्या षटकात नितेश 10 धावा खर्च झाल्यात आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी वर्णी लागते गौरेश या गोलंदाजाची. पहिला बॉल निर्धाव ठरलाय. त्यानंतर लोअर फुल टॉस होता, परंतु बॅटची कडा लागली आणि त्यानंतर चेंडू अगदी विकेट कीपर पर्यंत गेला. कॅप्टन ऑफ ब्रिटो वॉरियर्स अँड सालिस, प्लीज कम फॉर द टॉस. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत थोडीशी. सालिस अँड ब्रिटोज कॅप्टन, प्लीज कम फॉर द टॉस. आतापर्यंत थोडासा रोखथम लावलाय. धावसंख्या 10 वर आहे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळीचा फटका आपण पाहायला मिळतोय. चित्रक्षक तैनात आहे, तोपर्यंत मिळेल सिंगल. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावरती. 27 धावेचा पाठलाग. स्टार याने 4 विकेट आपल्या नावी नोंदवल्या आणि त्यामुळेच
धावा फार कमी बनवायच्यात आणि यावेळी त्याचा पिछा करताना वेगात झाली आहे सुरुवात. अजून एक चौकार, धावसंख्येत होईल वाढ आणि टोटल स्कोर 15 धावा धावपलका. साठी 1 फॉर दी ओव्हर आणि त्यानंतर पाहणं गरजेचं ठरेल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्यात. त्यामध्ये 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 चौकार. या षटकातील 5वा चेंडू होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात अगदी चित्ररक्षक 38 सर्कलमध्ये तैनात होते तोपर्यंत 1 धाव हा पळून काढण्यात यश प्राप्त झालंय बॅटरला. धावसंख्या जेणेकरून 16 वर नेली आहे. 27चा पाठलाग करताना 16 धावा धावपलकावर. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा खर्च झाल्यात. Hello, captain of Salis. तेज राव फोटो काढूया मरे तुम्ही. लोअर फुल टॉस आणि यावेळी देखील दाखवलाय आपला क्लास. चांगली टायमिंग, दुरी आहे. आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची आवश्यकता आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला फलंदाजी करत असताना आणि त्या पद्धतीत 27च्या रनचेस मध्ये आतापर्यंत अग्रस्थानी दिसतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चित्ररक्षक तैनात होते मिडविकेटच्या दिशेनं. सतीश आल्यात नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 3. पहिल्या षटकात निलेश, त्यानंतर गौरेश आणि आता मात्र गोलंदाजीसाठी वर्णी लागली आहे सतीश याची. यावेळीचा फटका चांगला आहे. इनसाइड आउट खेळलाय. चांगला फटका, सीमारेषेचं उल्लंघन करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार आणि फक्त 1 धावेची औपचारिकता बाकी आहे. सामना वैयक्तिक खेळी केली आहे. रनचेस मध्ये अजून एक सिंगल नावी केला आहे आणि या सामन्यात विजेता हे पद नक्कीच भूषवतोय. विजेता ठरला या संघ. चांगल्या पद्धतीनं 27चा पाठलाग झालाय आणि तब्बल 3ऱ्या षटकातील 3ऱ्या बॉलवरती हा विजय नोंदवला गेला.